मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक। 20 मोटारसायकली जप्त। अलीकडच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश कांबे यांनी गांभीर्याने दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने 6 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून हिंगोली आणि वाशिम येथील 2 आरोपींना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून 20 मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत। या आरोपींनी बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, जळगाव, खान्देश या जिल्ह्यांतून या मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली आहे। बुलढाणा शहर मध्ये सतत दर रविवारी गाड्या चोरी होत होत्या मोटारसायकली। बऱ्याचशा जनतेकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि गुन्हाही दाखल झालेले होते। त्यात आमचा गुन्हा नंबर 10/37/25 कलम 303/2 हा तपास PSI मोरे आणि त्यांचं पथक करत असताना त्यांच्या असं निदर्शन झालं की रविवारी एक संशयित इसम हा रविवारी येतो आणि गाड्या घेऊन जातो। त्या पद्धतीने 1 महिनाभर त्या गुन्ह्याच्या संदर्भात ट्रॅप लावला आणि त्याची शहानिशा करत गेले की कोण आहे। त्यांना त्यांच्यात असं लक्षात आलं की शिवाजी नामदास राठोड हा वय 61 हिंगोली येथील इसम हा दर रविवारी इथे येतो आणि गाड्या घेऊन जातो। त्या पद्धतीने त्यांनी एका रविवारी त्यांनी परत गाडी उचलली आणि त्याचा पाठलाग केला। पाठलाग करून त्याला पकडला। त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ 20 गाड्या रिकवर केल्या आहेत। तो काय करायचा, ती गाडी चोरली की अटकोरे म्हणून त्याचा एक मित्र होता हिंगोलीचा, त्याला तो त्या गाड्या द्यायचा। मग त्या गाड्या यांनी तिथं जाऊन त्याच्याकडून जवळजवळ 20 गाड्या रिकवर केल्या आहेत। त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या 6 गाड्या आहेत। मेहकरची 1 आहे, पातूरची 1 आहे, अकोल्याचे 2 आहेत, वसमतच्या 2 आहेत, परभणीची 1 आहे, वाशिमची 1 आहे, जळगाव खान्देशच्या 3 आहेत आणि 2 गाड्यांचं अजून डिटेल मिळायचं बाकी आहे। माननीय पोलीस अधीक्षक तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली PSI मोरे आणि PI राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या अट्टल गुन्हेगारास पकडले। त्याच्याकडून 20 गाड्या रिकवर केल्या। अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे। लोकनायक न्यूज